ठाण्यातील स्वर्गीय सुलोचना देवी सिंघानिया हायस्कूलमधील इयत्ता 3री आणि 4थीच्या 55 ते 60 विद्यार्थ्यांना सहली दरम्यान विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी शाळा प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह थेट शाळेत धडक देऊन जाब विचारलाय। यावेळी शाळेच्या प्राचार्यांनी भेट देणे टाळलं तर व्यवस्थापन समितीने उपमहापौरांची भेट घेतली। यावेळी शाळा प्रशासनावरती संताप व्यक्त करत उपमहापौर कृष्णा पाटील म्हणाले, ज्या व्यक्तीवरती पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल आहे त्याला शाळेने सहलीचं कंत्राट दिलं आहे। शाळेने पूर्ण तपासणी न करता कंत्राट देणं हे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे। केवळ माफी मागून चालणार नाही तर या संपूर्ण साखळीवरती कडक कारवाई झालीच पाहिजे। दरम्यान या प्रकरणी शाळा प्रशासनाने मात्र इतक्या विद्यार्थ्यांना विषबाधा झालीच नसल्याचं म्हणणं आहे। फक्त 2च जणांना पोटदुखीचा त्रास झाला, तो पण सहलीच्या 2 दिवसांनी झाला, असं शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या मिसेस कबोरा यांचं म्हणणं आहे। मीडियात चुकीची माहिती दिली गेली आहे। मुसो येथील सहली दरम्यान विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांसह एकूण 226 जणांनी तेच एकसारखे अन्नप्राशन केलं होतं। सहली दरम्यान किंवा परतीच्या प्रवासात कोणत्याही विद्यार्थ्याने आजारी असल्याची तक्रार केली नाही। विशेष म्हणजे एकूण 204 विद्यार्थ्यांपैकी 203 विद्यार्थी दुसऱ्याच दिवशी शाळेत हजर झाले होते। शाळा आरोग्य केंद्राकडे कोणतीही तक्रार आली नव्हती। सहल होऊन गेल्याच्या साधारणतः 3 दिवसानंतर पहिल्यांदा तक्रार प्राप्त झाली। आलेल्या एकूण 9 ईमेलपैकी केवळ 2च पालकांनी या त्रासातला संबंध सहलीतील जेवणाशी जोडलेला आहे। त्यामुळे उपलब्ध नोंदी आणि घटनाक्रम पाहता सहलीतील जेवण आणि त्यानंतर आलेल्या तक्रारींचा कोणताही थेट संबंध नसल्याचं शाळा प्रशासनाने म्हटलं आहे। तेव्हा आम्ही PTA मेंबरना तात्काळ बोलवून चौकशी केली, मात्र त्यांच्याकडे नीट माहिती नव्हती। विद्यार्थ्यांची सुरक्षा हेच शाळेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या मिसेस कबोरा यांनी सांगितलंय। मात्र कबोरा यांना कंत्राटदारावरील गुन्ह्याबाबत विचारले असता त्यांनी हात झटकले। आम्हाला याबाबत काहीच माहिती नाही, आम्ही आताच ऐकत आहोत। मागील 6 ते 7 वर्षांपासून हाच कंत्राटदार आहे आणि तो सहल आयोजित करतो आणि सर्व पालकही त्याच्या आयोजनावरती खुश आहेत, असा दावाही शाळा प्रशासनाने केला आहे। याविषयी उपमहापौर कृष्णा पाटील व स्वर्गीय सुलोचना देवी सिंघानिया हायस्कूलच्या व्यवस्थापन समितीच्या मिसेस कबोरा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। कालच मला ते माहीत पडलं, तेव्हा आम्ही आज प्रिन्सिपल मॅडमशी पण वेळ घेतली होती, पण त्या नाही आहेत अवेलेबल। आणि मग आपले वैद्यकीय अधिकारी, महापालिकेचे शिक्षणाधिकारी, सर्वच टीम आज आम्ही त्यांची शिष्टमंडळाची भेट घेतली। त्याच्यामध्ये आम्ही त्यांना निदर्शन आणलं, पण त्यांना हे माहीत नाही आहे की त्या व्यक्तीवर असा गुन्हा दाखल आहे का। पण ॲक्च्युली शाळा प्रशासनाने ज्या व्यक्तीबरोबर आपण ॲडव्हेंचर म्हणजे पिकनिक करतो, ॲडव्हेंचर ग्रुपवर होतं, ॲडव्हेंचर ग्रुपचा मालक कोण आहे, त्याच्यावर काय आहे, त्याची क्रॉस पोलीस व्हेरिफिकेशन घेणं गरजेचं होतं, पण ते स्कूल व्यवस्थापनाने घेतलेलं नाही आहे। गेल्या 7 वर्षांपासून ते ॲडव्हेंचर पिकनिक करत आहेत। या 1 वर्षा अगोदरच ही घटना घडली आहे। शाळा प्रशासन काही दखल घेत नाही आहे आणि जे काही मुलांना जे फूड पॉयझनिंग झालं होतं, तुम्ही देखील संपर्क केला, पत्रकारांनी पण संपर्क केला, पण काही उत्तर आलेलं नाही। त्यांच्याकडनं सांगायचं की पत्रकारांनी चुकीची बातमी लावली। त्यांचं शाळा व्यवस्थापन एक आत्ताही कबूल करत नाही की चूक झालेली आहे, पण प्रिन्सिपल मॅडमनी रविवारी रात्री 6 पेरेंट्सच्या ग्रुपवरती स्वतःची चूक कबूल केलेली आहे। त्यांनी सांगितलेलं की हे घडलेलं आहे, पण आम्हाला लेट कळालं। आम्ही ज्या अधिकाऱ्याला दिलेलं आम्ही काम, ज्या संस्थेला, त्याची चौकशी करणार, जिथे फूड आले त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, असं त्यांनी गेलेलं आहे आणि दिलगिरी व्यक्त केलेली आहे पेरेंट्स लोकांची। पण माझं म्हणणं, तेवढी दिलगिरी व्यक्त करून हे योग्य नाही आहे, कारण भविष्यात पुढे असे कुठल्या घटना घडू नयेत। त्यासाठी शाळेने एकदम स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे। त्या संस्थेचं जी सप्लाय करणारे फूड, त्याचं फूड लायसन्स असतील, त्याचा जी व्यक्ती कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, पोलीस व्हेरिफिकेशन असेल, इतर बाबीची पूर्तता केली पाहिजेत। कारण आपली मुलं कोण घेऊन जाणार आहे, त्याचं बिहेवियर कसं आहे, किंवा त्याचे पोलीस म्हणजे याच्यावर केसेस आहेत की नाही, त्याची चौकशी शाळेने पहिली करायला पाहिजे होती। आता आम्ही शाळेच्या निदर्शन आणल्यानंतर त्यांनी ते कबूल केलं की आम्ही त्याची माहिती घेतो म्हणून, आणि आमच्या वैद्यकीय अधिकारी आणखी शिक्षण मंडळाने त्यांना सांगितलेलं आहे पॉईंट्स माहिती
सगळी माहिती देतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि पिकनिकच्या आधी शिक्षण मंडळाला कळवणं शाळेची गरज आहे, पण शाळेने अद्याप कळवलेलं नव्हतं. ते पण शिक्षण मंडळ म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली. मग त्यांनी सांगितलं की यापुढे भविष्यात अशी चूक होणार नाही. आम्ही प्रत्येक वेळी काही असं आमचं असेल हे सहल किंवा इतर कुठले प्रोग्राम पुढे बाहेर जायचे असले मुलांचे, तर ते आम्ही पूर्ण कल्पना देऊ म्हणून कबूल की पत्र. काही पेरेंट्स लोकांचं म्हणणं होतं की त्यांचे टॉयलेट बरोबर नसतात किंवा हा त्रास आहे, तर ते आम्ही चौकशी केली. पण प्रत्यक्ष बघितलं आम्ही आता पाणीमध्ये ते सगळे टॉयलेट हे ओके आहेत. आणि महापालिकेने पण असं आता सांगितलं की दर 15 दिवसांनी ते येऊन चेक करत जातील. सॅनिटरी इन्स्पेक्टर असतील ते येऊन चेक करतील. आणि एक सुवर्ण मध्य शाळा शेवटी ठाणेकरांच्या ठाण्याची जी मुलं वाढतात, तर त्याच्यामधनं बाबा एक मार्ग चांगला काढू, भविष्यात अशा कुठल्या घटना घडू नये याची काळजी घेऊ हे व्यवस्थापनाने पण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एक ट्रॅफिक समस्या इथे आम्हाला नेहमी भेडसावते ठाण्यामध्ये, तर त्याहीसाठी आम्ही DCP साहेबांशी शिरसाट साहेबांशी बोलणं केलं. तर त्यांनी त्यांचे अधिकारी देशमुख साहेबांना पाठवलं. ते देशमुख साहेब पण आले, त्यांनी त्यांची प्रॉब्लेम्स सांगितले आणि शाळेचे प्रॉब्लेम. आता ह्याच्यातून म्हणजे ट्रॅफिक आणि शाळा ह्याच्यातून एक मार्ग काढणार आहेत. जी सकाळची शाळा भरतेच्या वेळी जी ट्रॅफिक असते आणि शाळेत सुटतेच्या वेळी त्याच्यातून ठाणेकरांना तो त्रास होतो, तर त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं शाळेनेही कबूल केलं आहे आणि ट्रॅफिक इन्चार्ज बरोबर बसून एक त्यातला मार्ग काढण्याचं ठरलेलं आहे. म्हणजे पालकांनी पण बोलले होते की शाळेच्या बाहेरच्या रस्त्यावर काही ड्रग्स पिल्डर पकडले होते काही, आणि त्यांना तिथून हाकलण्यात आलं. तर शाळेने पण त्यांच्या सिक्युरिटी गार्डनी पण त्या लोकांना तिथून हाकलून दिलं की एवढी आहे, पण मुलांकडे काय असं भेटलं नाही असं शाळेचं म्हणणं आहे. मिसेस कब्रौल है. पहले मैं मेरे डिप्यूटी मेयर को थैंक करने के डॉक्टर मिस्टर बड़े, मिसेस पलांडे फॉर टेकिंग सो मच ऑफ इंटरेस्ट इन आवर स्कूल. हमारा इच्छा है, ये पेपर में आया, सच नहीं आया, इसलिए दुख है. सच का बात है, 2 बच्चे लोग हॉस्पिटल में एडमिट किया. एंड हमारा पिकनिक 2 तारीख था ऑन अ थर्सडे. बच्चे लोग 2 को दोपहर ही खाना खाया. फ्राइडे सब बच्चे लोग आया, खाली 2 बच्चे लोग स्कूल में प्रेजेंट नहीं था. एंड ये सब बच्चे लोग फ्राइडे खा के सब कुछ करके सब एक्टिविटीज़ किया. हम लोग का कुछ मैसेज फ्राइडे ने आया, सैटरडे भी नहीं आया, संडे रात को मेल आया, मेरा बच्चा आज मंडे स्कूल में नहीं आ सकता है, क्यों, फूड पॉइजनिंग है. सो हम लोग अभी 5-7 मेल्स मिला, इसलिए हम तुरंत वो कैसे हो गया. सो इसलिए हम लोग PTA मेंबर को मंडे बुलाया. PTA मेंबर को मिला. सो PTA मेंबर में पूछा अभी खाली कैसे 2 बच्चे लोग को खाली आ गया, बट फिर भी हम लोग दुख के कौन सा हॉस्पिटल है उसको नहीं मालूम था कौन सा हॉस्पिटल. बिकॉज अगर हम लोग को मालूम पड़े तो हमेशा कोई कुछ हॉस्पिटलाइजेशन होएगा तो हम लोग खुद जाके हॉस्पिटल में बच्चों को मिलते हैं, पेरेंट्स को मिलते हैं. ये हम लोग को बाद में MMR मालूम पड़ा, दूसरा बच्चों का हॉस्पिटल नहीं मालूम था. छुपा के नहीं रखा, हम लोग को नहीं मालूम था कौन सा हॉस्पिटल में. बाद में बच्चों वापस डिस्चार्ज होने के बाद हम लोग को मालूम पड़ा. अभी तक हम लोग को रिपोर्ट नहीं मिला. आज भी हम लोग पेरेंट्स को मेल भेजा, प्लीज़ सेंड द रिपोर्ट, क्या हो गया. पेरेंट्स के अप्रूवल मिला, पेरेंट्स का कंसेंट भी मिला. हमारा एक्सपीरियंस उसके साथ अभी 1-2 साल नहीं है. हमारा एक्सपीरियंस एटलीस्ट अबाउट 6-7 ईयर्स है. एंड हमारा एक्सपीरियंस है पेरेंट्स को भी रियली सेटिस्फाइड. आप अभी गोयंका के बारे में बोलती है. एक गोयंका स्कूल फिर 1 साल के बाद एडवेंचर के साथ सब पिकनिक अरेंज करते, हम लोग सुना.